करा महाराज, कारण छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. नाहीतर तेच असते ना महाराज, बर का मावशी, ते जर नसते ना तर यांना म्हणावं लागलं असतं की महाराज जी हमको थोड़ा कीर्तन करना है, थोड़ा टाइम मिलेगा क्या, असं म्हणावं लागलं असतं महाराज. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ही वेळ आली नाही. एकाने सांगितलं महाराज, अहो तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एकही मंदिर या भारतामध्ये नाही. मी त्याला सांगितलं, अरे बाबा, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एकही मंदिर या भारतामध्ये नाही, पण या भारतामध्ये जेवढी मंदिराची सुरक्षित असतील ती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. म्हणून अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती आपण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला पाहिजे महाराज. कारण छत्रपती काही साधे सुधे नव्हते महाराज. अहो या महाराष्ट्राच्या कुशीत आणि जिजाऊ मातेच्या कुशीत ज्यांनी जन्म घेतला असे छत्रपती शिवाजी महाराज. अहो वाडी साडी वंजारी लम्हान लोहार अशा अनेक जाती धर्मातील लोकांना एकत्र करून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देखणं स्वराज्य उभं केलं महाराज. एवढं देखणं स्वराज्य त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं. सगळ्यांना एकत्र केलं महाराज, सगळा समाज एकत्र केला आणि कोणाच्या डोक्यावरून कोणाच्या पाठीवरून त्या ठिकाणी हात ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, अरे सगळ्या समाजाला एकत्र केलं. कोणाच्या डोक्यावरून तो कोणाच्या पाठीवरून हात फिरवत सांगितलं, अरे मावळ्यांनो, आता शेळी म्हणून जगणं आता आम्हाला मान्य नाही. अरे जगायचं ना तर वाघासारखं जगा. अरे शेळी म्हणून जर आपण 60-70 वर्ष जगत असेल तर वाघ म्हणून आपण कमीत कमी 1 दिवस तरी जगा, असं मावळ्यांना सांगितलं महाराज. आणि असा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. पण ही कोणाची पुण्य आहे महाराज? त्या जिजाऊची पुण्य आहे. म्हणून महाराज म्हणतात, जिजाऊचे पुण्य महाराज, ही जिजाऊचे पुण्य. हाती घेऊन तलवार करी दुष्टांचा संवार, त्या अवजल्याचा कोठडा त्याने काढीला बाहेर. असे छत्रपती शिवाजी महाराज, असे छत्रपती शिवाजी महाराज. मग असे असताना आपण त्यांची जयंती का साजरी करू नये? मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण प्रत्येक सण मोठ्या आनंदाने प्रेमाने साजरे केले पाहिजे. म्हणून हाही सोहळा या ठिकाणी मोठ्या आनंदाने प्रेमाने मोठ्या उत्साहाने सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या धन